हे गाइस वेलकम बैक टू ब्रँड न्यू व्लॉग. शिमगा स्पेशल गर्दी आहे. शिमगा स्पेशल गर्दी. शिमगा स्पेशल गर्दी बघा. ट्रेन आताच गेले. सुपर फास्ट ट्रेन गेले. सुपर फास्ट आमची पण आहे, पण धीमी लोक आहे. हे गाइस वेलकम बैक टू ब्रैंड न्यू व्लॉग. तो अभी हम जा रहे हैं दक्ष के गांव संगमेश्वर. तो अभी हम सीधा स्टेशन पे मिलेंगे. दक्ष सीधा स्टेशन ही आने वाला है, तो फिर वहाँ मिलते. तुम्ही गर्दी बघू शकता. हे बघा दक्ष आपल्या गर्दी इथे बघू शकता तेव्हा सावंतवाडी गाडीमध्ये. गर्दी बघा फक्त वर. गर्दी बघा फक्त. इथं काय बोलशील तू? तुला कसं वाटतं? स्पेशल गर्दी आहे. शिमगा स्पेशल गर्दी. शिमगा स्पेशल गर्दी बघा. येते सारखे सारखे. इथं मानगावला थांबलोय. क्रॉस ओव्हर आहे. बघू आता थोड्या वेळात निघू. काय दक्ष काय बोलते? ट्रेन आताच गेले. सुपर फास्ट ट्रेन गेले. सुपर फास्ट. आमची पण आहे, पण धीमी लोक आहे. आम्ही हळूहळू जाऊ. पोचल्यावर नवीन. इथं काय आमच्यासाठी पूर्ण खाण्यापिण्याची गाडी आहे. काय टेन्शन नाही खायचं प्यायचं. सगळं जागेवर. डायरेक्ट खाऊ खाऊ ट्रेन आहे. सगळं जागेवर 2-2 मिनिटांनी सगळं. चायनीज भेल, पाणी बॉटल, इडली विडली सगळं जागो. सगळं साऊथ इंडियन पासून सगळं महाराष्ट्रीयन सगळं फिरून येतो. सगळे पूर्ण गाजपूरच्या भाज्या. आम्ही दौवर बसलोय एकदम टॉपला. हा दक्ष शिरा खातो आणि आज इथं बाहेर टक्के बसायला लागलं आतमध्ये भाई खूप मजा आली आहे बघा. आता इथं जाऊ आणि नंतर मग पुढचा व्हिडिओ परत दाखवू. पण आम्हाला एक पण रिक्षा भेटत नाही. इथं काय गरम पण होतं खूप गरम होतोय. काहीच मगाचपासून थांबलोय. तर रिक्षा येईल आणि मग जाऊ आम्ही एस टीमध्ये. सर्व नवीन नवीन फोन तापलेत. नवीन नवीन फोन नवीन नवीन फोन तापलेला आहे. कुठले काही घरचे आम्हाला फोन कोणता ब्लॉग पोहोचलो फायनली. आता जस्ट उतरलो एस टी मधून. तर आम्ही पोहोचलोय. नाव काय गावाचं? मागजन गावामध्ये. कुठे? आरवली मागजन मध्ये. आता आम्ही चाललो दक्षच्या घरी. चाललो. आपल्या बाबाचा रोड नाही. आता 2 दिवसामध्ये आता सगळे काळे पडणार आहेत. जेवढे सावळे आहेत ते काळे पडणार. गोरे ते पण काळे पडणार. ऊन पण खूप आहे इथे. बघा संध्याकाळी थंडी आहे की काय. संध्याकाळी वातावरण आहे. चला आपण नंतर भेटूया. त्या शेतात आलेलो आहोत. आम्ही नदीकडे चाललोय. तुम्ही रान बघू शकता. जिथपर्यंत तुमचा डोळे जातील तेवढं फक्त दक्ष रान आहे. शेत तिथं पण शेत ब्रो. शेत आपण जाऊ. आता चाललोय आपण नदीच्या इथे. तर दक्ष कसा चाललाय नदीत. नाही राहू देल. उद्या येतो. भारी आहे. दक्ष गेलाय त्या साईडला. मला पोहायला येतं काय पाण्यामध्ये? तिथे तर या लवकर, कारण की मोठी चालू आहे म्हणून. भरती चालू की आपल्याला घरी जायला लागेल. आणि आता ओटी चालू आहे. पाहू शकता दक्ष एवढा लांब गेलाय. इथून भाई कोकणात आली की भाई मजाच वेगळी असते. इथून पाणी किती स्वच्छ आहे बघा फक्त. एका साईडला फाटून आईच्या गावात काय फाटून हातात पण येते. हा ते अरे बघ इथं किती फिरतय पाणी. आलोय हे घ्यायला. हे यामध्ये हे चायनीज आहे. चायनीज आहे. फुल चायनीज. 2 पिशवी चायनीज राईस आहे. यामध्ये हे काय बोलतो तुला, चिकन चिल्ली आहे. चिकन चिल्ली आहे. फुल मज्जा करणार आहे. आता जाऊन तुम्हाला दाखवतो. आता इथून जायचा रस्ता 1-2 शॉर्ट व्हिडिओ दाखवतो. त्यामध्ये कळेल तुम्हाला की आम्ही कोणत्या रस्त्यावरून आलो इथे. आणि आमची कशी एकदम फाटून अशी 4 झाली. दक्ष आम्हाला असं बोलतो पण नाही, घाबरवतोय पण. एकदा बोलतो बोलतो रस्ता चांगला आहे. आणि एकदा बोलतो मुंजा वगैरे आहे म्हणून. त्यांनी अजून आमचे फाटते.
मी एकदा बोलतो बिबटे वगैरे येतो, वाघ वगैरे घेऊन जाईल. म्हणजे बाई घाबरवतो ते घाबरवतो आणि वरून सल्ला पण देतो, बाबा हा नाही निदान हा तरी येईल ते. मग तुम्हाला दाखवतो की नक्की कसा आहे हा रस्ता ते. पुढे चालू. पुढे तुम्हाला दिसत आहे की नाही काय माहित नाही, बट पूर्ण पुढे अंधार आहे बघा. आम्हाला फक्त इतकंच आईच्या गावात फक्त इतकंच दिसतंय बघा. चाललोय शपथ. रस्त्याला कोणीच नाही, कोणीच म्हणजे कोणीच नाही या रस्त्याला. आम्ही चालतोय दोघच फक्त फिरतोय, चालतोय. सर्व दार खिडक्या सर्व बंद आहे. सर्व कोण आलं की मी डायरेक्ट कोणच तरी घरात. मित्रांनो आता वाजलेत 2. मी 10 वाजता उठलेलो, सकाळी नाश्ता केला, थोडा लुडो खेळलो आणि आता रानात आलोय फिरायला. दक्ष पण आहे. दक्ष काय बोलशील? काय नाही, आम्हाला पाणीच भेटलं नाही. आम्हाला वाटलं पाणी आहे पण पाणीच नाही. आम्हाला वाटलेलं की भाई छोटं हे आहे तिथं आम्ही आंघोळ येते करू, तिथं पाणीच नव्हतं. चांगले सकाळी आंघोळ केलेली. ब्लॉग चालू आहे. ओके, बाकीचे पण आहेत दाखवतो. हे आमचा दादू आणि पुढे गीतक. चॉकलेट बॉय. गीतक द चॉकलेट बॉय. इथं सगळं हे सगळं दक्षच शेत रान काय आहे. इथं मंदिर आहे ना, मंदिर त्याच्या मागे त्याचं घर आहे. हे सगळं फोटो काढतायत. मी आलो फोटोमध्ये. चांगला आहे. भाई बॉईज नाईट आउट. शरारत मॉर्निंग मित्रांनो, आम्ही आता निघालोय गुड दक्षा. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता आम्ही निघालोय दक्षा घरातून. आता चाललोय बस पकडायला. तिथून मग गरम पाण्याच्या कुंडावर जाऊ, आंघोळ करू आणि मग 2ची ट्रेन आहे त्यातून निघू. दिवा सावंतवाडी ना, हां दिवा सावंतवाडी. दाखवतो कसा रस्ता आहे हा. बघा आता तुम्ही पुढचा प्रवास. बघा काय रस्ता आहे भाई, एक नंबर रस्ता, एक नंबर. दक्ष गीतक दोघं पुढे पुढे चाललेत, मी हळूहळू चाललोय. बॅग फुल भरलेली आहे, लस्सी येते सगळं टाकलंय. तुम्ही ते एकदा आला ना की लस्सी घेऊन जावा नक्की. ट्रेन आमची खाऊ गल्ली. आता तुम्हाला दाखवतो ट्रेनमध्ये पाहिजे ते भेटेल. चायनीज भेळ पासून सुकी भेळ, सुकी भेळ पासून ओली भेळ सगळं भेटेल. सगळं A to Z. इडली, वडापाव, समोसा, पॅटीस, मला पाहिजे ते भेटेल. आम्ही आलो डेपोमध्ये. बस आहे समोरच. दक्ष केलाय वडापाव आणायला. वडापाव घेऊन आम्ही निघतोय आरवली ते गरम पाण्याच्या कुंडात. तिथे जाऊन मग तुम्हाला दाखवतो की गरम पाण्याच्या कुंड नक्की कसा आहे ते. थांबलाय, रील बघतोय आणि तो दक्ष बघा हळूहळू येतोय वडापाव घेऊन. निघायला अजून टाईम आहे एस टीला. वडापाव आत्ताच आम्ही चालू केला आमचा नाश्ता. गरम पाण्याच्या कुंडात जायच्या आधी भाई नाश्ता येते करून मग आंघोळीला जाऊ. तसं पण चल जाऊ. घरामध्ये खूप
त्याच्या कुंडामध्ये. ओके, इथं मी आहे, इथं आम्ही बॅग बिग इथे ठेवली. तिथं आहे, इथं माझे कपडे इथे आणलेत सगळे. आता गरम पाण्याच्या कुंडात दक्ष मस्त आंघोळ करतो. आम्हा दक्ष खाली गेलाय. अंडर वॉटर चॅलेंज. ब्रो कसं वाटतंय आंघोळ करून? एकच नंबर वाटतंय, पाणी एकदम वाटतंय गरम. या गीतक तिथं त्याचं ब्लॉगिंग चालू आहे स्वतःचं. मी पण जातो आता, आंघोळ करतो आणि नंतर दाखवतो मधून. मार गीतक बॅकफ्लिप. दक्ष पण तिथं, मी पण या कोपऱ्यातच उभा होतो. मला माहिती आहे बाई एवढ्या गरम पाण्यात मी आता आताच आता हे श्वासच नाही हे होते. गीतक भाऊ बघा कसा आत उडी मारतोय. गरमी होते भरपूर. बाद झाला बाई आंघोळ करायचा. आता निघू. आमची आंघोळ करून झाली. गीतक पण इथं रेडी झालाय. दक्ष पण इथं आवर रेडी झाला तर जाऊ आंघोळ करून तिथे रेल्वे स्टेशनला. आंघोळ झाली. आंघोळ झाली. आता लस्सी येते पिली. आता जाऊ स्टेशनवर. खूप गरमी होती. गरम पाण्याचं कुंड करत तुम्ही या एकदा विजिट करा. एका मंदिरात आहोत आम्ही. गीतक बाय आपला मस्त सगळं गायला गीतक मध्ये सगळं गायला वरून खालून सगळं काय आलं? हां हां हा बाहेर मंदिरात आलो आहे आंघोळ येते करून. आता जाऊन कुठे बरं वाटतंय, एकदम फ्रेश वाटतंय. घाम बिम सगळा गेलेला आहे. बाबा इथं तयारी चालू आहे. शॅम्पू येते, शॅम्पूच बोलतोय ते, सिरम येते लावतोय. सर्व माझ्या म्हणून बोललो गरम कुंड सगळं गरम झालं. बाई फुल गरम पाणी होतं. आता इथं आम्ही आहेत मंदिरात, तिथे बसलेलो. ते मंदिर बंद करायचं आहे त्यामुळे इथं आहेत. तिघं जण काळं पडलं. 3 दिवस फक्त राहिलो, पूर्ण काळा पडलो. फक्त 2 दिवस तरी इतकं काळ आहे. या बाबांनी आम्हाला सांगितलं इथं पाणी आहे. आणि बाई कुठं जीवात जीव आला बाई पाणी पिऊन. त्या साईडला गरम पाण्याची कुंड आहे. आता जाऊ थोड्या वेळात. शेडमध्ये उभं आहे, बसलोय. अजून ट्रेन येणार आहे 1:30 वाजता. आता सध्या तरी 12:30 वाजले. तर दक्ष आमच्या बॅग नाही थोडा झाला आहे बाई. इथं आमची बॅग आहे. इथे मी तिथं थोडे भजी खातोय. दक्ष तिथं उभा आहे, व्हाईट शर्ट घालून आलाय. इथं मस्त गीतं हळूहळू भज्या खातोय. तर निघू थोड्या वेळात. की गरमी आहे आणि दक्ष बघा फोनला कसं थंडा करतोय ते. आई शपथ, वरतून खालतून पूर्ण धुतलाय मोबाईलला. काय करणार भाई, मोठी माणसं आयफोन. आमचा प्रवास झालेला आहे आणि पोहोचलोय. आता बघा, हे काय बघा, ओमकार द बॉडी. अरे हे बघ दोघं उभे बघा खिडकीत टॉर्च मारतो टॉर्च. वगैरे. बच्चे आम्ही उतरून आलो इथून. ट्रेन थांबली म्हणून पाठी आम्ही इथून उतरून आलो. बायकुल खतरोगे खिलाडी करत आलो आम्ही कतरोगे खिलाडी खाली उतरलो ट्रेन मध्ये आलो. ऐकूया आता आपला येतो 8:30 फुल एकदम डेंजरवाला झालेला आहे. ट्रेन मधले 2-3च फक्त मी मध्ये व्हिडिओ दाखवले, कारण की ट्रेन मध्ये मी खूप पैसे वसूल केले बाबा. अवघडली ट्रेन सगळं खाल्लं. चायनीज भेळ, सुकी भेळ, उडी भेळ, आंबा भेळ, सगळी भेळ. आता आम्ही चाललो आमच्या घरी. त्या घरी जाऊन परत 8:30 वाजता येऊ. तुम्हाला मी होळीचे व्हिडिओ दाखवू नंतर. बाय.